इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। महिलांच्या मदतीसाठी महिला कक्ष स्थापन करावा असे राज ठाकरे यांच्या आदेशानंतर बदलापुरात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात महिलांसाठी विशेष पक्षाची स्थापना करण्यात आली। यामध्ये ज्या महिलेवर अत्याचार होत आहेत तिला मनसेच्या महिला सैनिक मदत करणार आहेत। विशेष म्हणजे मराठी महिलांबरोबरच अमराठी महिलांना मनसेकडून मदत केली जाणार आहे। यावेळी ज्या महिलांवर अत्याचार होत आहेत त्यांनी आपल्या महिला कक्षाशी संपर्क करावा असे आवाहन केले आहे। ठाणे जिल्ह्यात बदलापुरात मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात अशा प्रकारे महिलांसाठी कक्ष स्थापन करण्यात आला आहे। खरं पाहायला गेलं तर आमच्याकडे महिलांविषयी समस्यांसाठी बऱ्याचशा महिला म्हणजे ज्यांना समस्या आहेत त्या बऱ्याचशा महिला आमच्या संपर्कात आहेत आणि अजूनही पुढे येतील। पण सन्माननीय राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या आदेशाने प्रत्येक शाखेमध्ये एक महिला कक्ष असावा या उद्देशाने साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे आम्ही एक महिला कक्ष चालू केलेला आहे। बदलापूर शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल की बऱ्याच प्रमाणावर महिलांवरती अत्याचाराचे प्रसंग दिवसेंदिवस घडत आहेत, वाढत आहेत आणि त्या ज्या महिला असतात पीडित महिला त्या महिलांना नक्की कुठे जायचं, कोणाशी संपर्क करायचा, कायदे काय आहेत किंवा त्याच्या संदर्भात आपल्याला काय करता येईल त्या महिलांना माहिती नसतं। कारण त्या ऑलरेडी पीडित असतात, त्यांच्याकडे पैशांची चणचण असते, एखाद्या वकिलाकडे जायचं असेल तर त्याची फी असते किंवा त्यांना कुठे भेटायचं, त्यांच्याशी संपर्क कसा करायचा, हे अनेक प्रश्न त्या महिलांसमोर असतात। त्यामुळे आम्ही हा महिला कक्ष चालू केलेला आहे। बदलापूरमधले आमचे काही वकील मित्र आहेत त्यांना आम्ही बरोबर घेऊन हा कार्यक्रम चालू केलेला आहे। आणि महिला कक्ष ह्याचसाठी की आम्ही मनसे पक्षातर्फे बदलापूर शहरामध्ये आत्तापर्यंत कधी हळदी कुंकाचे कार्यक्रम केले नाहीत। म्हणजे हळदी कुंकू ही जरी आपली संस्कृती असली तरीसुद्धा महिलांना, मुलींना, लहान मुलींना गुड टच बॅड टच प्रशिक्षण असेल, लाठीकाठी प्रशिक्षण असेल, हे आम्ही जवळजवळ 2013 पासून आमच्या संस्थेच्या मार्फत मनसे पक्षामार्फत आम्ही करतच आलेलो आहोत। त्यामुळे आता महिला कक्ष ह्यासाठी की कुठेतरी महिलांना एका ठिकाणी एकत्र येता येईल, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांना मांडता येतील आणि त्या अनुषंगाने जे वकिलांची जे काही सल्ले असतील ते त्यांना दिले जातील आणि ते मोफत असतील। त्यानंतर जी काही पुढची त्यांना जी काही कारवाई करायची असेल किंवा काय पोलीस स्टेशनमध्ये जायचं असेल त्यासाठी आमच्या महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या ज्या आहेत त्या आम्ही नक्कीच महिन्यातून चौथा आणि दुसरा शनिवार जो आहे सायंकाळी 4 ते 8-9 वाजेपर्यंत आम्ही इथे असणार आहोत। माझी बदलापूरमधील सर्व महिलांना विनंती आहे की मनसेने तुमच्यासाठी महिला कक्ष नावाचं एक दार उघडलेलं आहे, तर नक्कीच तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता, नक्कीच येऊ शकतात। कारण कसं आहे, शेवटी महिला ही महिला आहे। सन्माननीय राजसाहेबांनी आत्तापर्यंत कधी जात धर्म मानलेला नाही आहे किंवा आम्हीसुद्धा कधी जात धर्म हे केलेलं नाही आहे। पण त्यामध्ये काही नतद्रष्ट असे असतात जे आपण म्हणालात की उत्तर भारतीय परप्रांतीय हा जो काही वाद आहे हा बदलापूर शहरामध्ये दिवसेंदिवस होतो आहे, वाढताना आपल्याला बघायला मिळत असेल। पण महिला ज्या आहेत ती शेवटी महिला ही महिला आहे, तिच्या बाबतीत जर एखादा काही प्रकार घडत असेल तर नक्कीच आम्ही त्या महिलेच्या साठी तिला जे काही मार्गदर्शन करायची वेळ येईल ती नक्की मार्गदर्शन करू। कारण शेवटी ती जी येणार तर तिचा काहीतरी फॅमिली मॅटर असेल, तिचे काहीतरी घरगुती प्रश्न असतील ते घेऊनच ती आमच्याकडे येणार आणि त्यातही आम्ही जर एखादी असं आपल्याला वाटलं की बाबा नाही ह्या महिलेच्या बाबतीत ही महिला खरोखर कुठेतरी फॉल्टमध्ये आहे किंवा ती स्वतः चुकीची आहे तर नक्कीच आम्ही तिच्याबरोबर नसणार।